नमस्कार, विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण केलेली आहे खानदेशी स्पेशल पोंगळीची भाजी। बघू शकता तुम्ही, खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाकरीसोबत खायला खूप छान लागते। घरामध्ये जर भाजीला करण्यासाठी काही नसेल तर तुम्ही बेसन वापरून अशा प्रकारे पोंगळीची भाजी तयार करू शकता। ही भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं खोबरं, खसखस, खोबऱ्याचे काप, हरभऱ्याची डाळ, लसूण, कोथिंबीर आणि भाजलेला कांदा। आता हा कांदा मी गॅसवरती भाजून घेतला आणि अद्रक। आता तव्यावरती आपण खोबऱ्याचे काप थोडंसं तेल टाकून छान भाजून घेणार आहोत। छान लाल रंग येईपर्यंत आपण खोबऱ्याचे काप छान भाजून घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता हरभऱ्याची डाळ आपण याच्यात टाकणार आहोत। ही पण छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ सुद्धा आपली छान भाजून झालेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। आता कांदा आपण टाकणार आहोत। कांदा छान भाजून घेणार आहोत। यामध्येच आपण खसखस टाकणार आहोत। आता हे सर्व भाजलेला कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्ये आपण लसूण, अद्रक, कोथिंबीर टाकून छान मिक्सरमधून हे बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा, मिक्सरमधून छान आपण मसाला बारीक वाटून घेतलेला आहे। आता एका ताटामध्ये 1 वाटी बेसन घेतले। त्या बेसनामध्ये मी ओवा टाकलेला आहे। आता यामध्ये आपण चिमूटभर हळद, चवीनुसार तिखट, मीठ आणि जिरं टाकून छान याचा आपण आता गोळा करून घेणार आहोत। घट्टसर असा गोळा आपल्याला याचा करून घ्यायचा आहे। ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खायला खूप छान लागते। जर घरामध्ये कोणतीच भाजी करायला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बेसन वापरून ही पोंगळीची भाजी तयार करू शकता। हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून आता छान कणिक आपल्याला तिंबून घ्यायची आहे। हे बघा, छान असा घट्टसर गोळा आपण तयार करून घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो छान आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे। त्यानंतर बारीक वाटलेला मसाला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला कढईमध्ये छान होऊ द्यायचा आहे। आता सुक्या मसाल्यामध्ये आपण कांदा मसाला, काळा मसाला, काश्मीरी लाल मिर्च, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मटण मसाला वापरणार आहोत। आता आपण हे छान कढईमध्ये सगळे सुके मसाले टाकून घेणार आहोत। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। याला छान तेल सुटेपर्यंत, तर्री येईपर्यंत आपल्याला हे मसाले छान होऊ द्यायचे आहे। आता मी यावरती एक ताट ठेवणार आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि हे पाणी गरम झाल्यानंतर हेच आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप छान अशी तर्री आपल्या भाजीला आलेली आहे, तेल सुटलेलं आहे।
आता ताटामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे, ते गरम होऊ द्यायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. तर भाजीमध्ये मी थोडं जास्तच पाणी टाकणार आहे, कारण की पोंगळी टाकल्यानंतर ती शिजल्यानंतर भाजी छान घट्टसर होते. आता याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता जो वाटलेला मसाला होता त्यामधला 1 चमचा मसाला मी एका वाटीमध्ये काढून ठेवला होता. आता यामध्ये आपण थोडीशी हळद, तिखट आणि मीठ टाकणार आहोत आणि छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये हळद, तिखट, मीठ टाकल्यामुळे पोंगळीला खूप छान चव येते. आता आपण जो बेसनाचा गोळा करून घेतला होता तो छान आता लाटून घेणार आहोत पोळीच्या आकाराचा. आता यावरती आपण जो मसाला वाटीमध्ये तयार करून घेतला होता तो मसाला आता सर्व पोळीवरती, बेसनाच्या पोळीवरती लावून घ्यायचा आहे आणि ह्या बेसनाच्या पोळीची छान अशी रोल करून घ्यायचा आहे. आपल्याला सर्व साईडने मसाला छान लावून घ्यायचा आहे. आता रोल करून घ्यायचा आहे आपल्याला या पोळीचा आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे याचे तुकडे करून घ्यायचे आहे. आता आपण यावरती आपण खोबऱ्याचा खीस, तुम्हाला जर आवडत असेल तर तीळ, कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता. आता याचा रोल करून घेऊया आणि छोटे छोटे काप आपण करून घेणार आहोत. आता भाजीला खूप छान उकळी आलेली आहे. तर आता ही जी काप आहेत ते आपण आता भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण सर्व बेसनाच्या वड्या यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत. तर 5 ते 10 मिनटं या वड्या छान शिजून घ्यायच्या आहे. ह्या वरती तरंगल्यानंतर समजायचं आहे की आपल्या वड्या छान शिजलेल्या आहे म्हणून. हे बघा वरती ह्या तरंगलेल्या आहेत, याचा अर्थ आपली वड्या खूप छान शिजलेल्या आहे. बघू शकता तुम्ही, भाजीसुद्धा घट्टसर झालेली आहे आणि भाजीला तर्री पण खूप छान आलेली आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपली खानदेशी स्पेशल पोंगळीची भाजी तयार झालेली आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.